नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 10वे अवकाश मोहिमा या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व या घटकाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व. अंतराळ मोहिमांद्वारे प्रक्षेपित केल्या गेलेल्या कृत्रिम उपग्रहांमुळे आज जग एक वैश्विक खेडे झाले आहे. आज आपण क्षणार्धात जगातील कोणत्याही भागात असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. घरबसल्या जगभरातील घडामोडींची माहिती प्राप्त करू शकतो. आंतरजाल म्हणजे इंटरनेटचे महत्त्व तर तुम्ही सगळेच जाणता. त्याद्वारे कुठलीही माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचीही पूर्वसूचना मिळून सतर्क राहणे शक्य झाले आहे. लढाईत शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल तसेच भूगर्भात खनिज पदार्थांचा साठा कोठे आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. अवकाश मोहिमांचे असे अगणित फायदे आहेत. आजच्या जगात अंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. इथे तुम्हाला चित्र दाखवले 10.1 कृत्रिम उपग्रहाद्वारे संदेशवहन. म्हणजे हे उपग्रह बघा, हे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पाठवलेले आहेत आणि त्यावरून येणारे जे सिग्नल्स आहेत, तर जे संदेशवहन होत आहे ते ह्या टॉवर्सवरती येतं आणि तिथून आपल्याकडे ते, म्हणजे जसं हे मोबाईलमध्ये येतं किंवा इकडून हे ह्या सॅटेलाईट ज्या टी व्हीसाठी सॅटेलाईट थ्रू हे टी व्हीसाठी जे डिश अँटिना बसवलेले असतात किंवा हे अँटिने इकडे बिल्डिंगवर असतात त्यांच्यात ते येतात आणि तिथून आपल्याला सगळं ते समजतं. आता कृत्रिम उपग्रह बघा काय आहे. नैसर्गिक उपग्रह म्हणजे पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू होय. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. सौरमंडलातील इतर काही ग्रहांना एकाहून अधिक नैसर्गिक उपग्रह आहेत. नैसर्गिक उपग्रहांप्रमाणे एखादे मानवनिर्मित यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्यास कृत्रिम उपग्रह म्हणतात. आता इथे हे स्पुटनिक हा जो उपग्रह आहे हा पहिला कृत्रिम उपग्रह आहे जो रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला. आज असे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. हे उपग्रह सौर ऊर्जा वापरत असल्याने त्यांच्या दोन्ही बाजूला पंखासारखे सौर पॅनेल लागलेले असतात. पृथ्वीवरून येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी व पृथ्वीकडे संदेश पाठविण्यासाठी उपकरणे बसवलेली असतात. प्रत्येक उपग्रहामध्ये त्याच्या कार्यानुसार लागणारी इतर उपकरणे असतात. असा एक उपग्रह आकृती 10.1 मध्ये दाखविला आहे जो आत्ताच आपण बघितला. पृथ्वीवरून उपग्रहाकडे जाणारे आणि उपग्रहाकडून पृथ्वीवरील भ्रमणध्वनी मनोरे इत्यादीकडे येणारे संदेश दाखवले आहेत. विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतात. त्यांच्या कार्यानुसार त्यांची वर्गवारी पुढील प्रमाणे केली जाते. पुढील प्रमाणे म्हणजे पुढे जो तक्ता आहे त्याप्रमाणे. आता हा जो तक्ता आहे यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की उपग्रहाचा प्रकार कोणता आहे, उपग्रहाचे कार्य काय आहे आणि भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नावे म्हणजे सॅटेलाईटची नावे. तर हवामानाची जेव्हा माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी जो उपग्रह पाठवलेला आहे तर त्याचं कार्य काय आहे, तर हवामानाचा अभ्यास करणे, हवामानाचा अंदाज वर्तवणे. मग त्याचं नाव काय आहे तर प्रक्षेपक GSLV आणि मालिकांची नावं काय आहेत, इनसॅट म्हणजे INSAT व GSAT. त्यानंतर दळणवळण उपग्रह म्हणजे जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क प्रस्थापित करणे. त्यासाठी पण इनसॅट आणि GSAT हेच उपग्रह कार्य करतात. त्यानंतर ध्वनिचित्र प्रक्षेपक म्हणजे ब्रॉडकास्ट म्हणजे आपण जे TV वगैरे बघतो त्यासाठी हे कार्य करतो. ते पण काय आहे, इनसॅट आणि GSAT. आता दिशादर्शक उपग्रह म्हणजे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश रेखांश निश्चित करण्यासाठी. तर त्यासाठी जो उपग्रहांची मालिका आहे तिचं नाव आहे IRNSS आणि प्रक्षेपक तो आहे PSLV. त्यानंतर सैनिकी उपग्रह म्हणजे संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करणे आणि त्याचं नाव इथे त्यांनी दिलेलं नाही आहे. आणि पृथ्वीचं निरीक्षक उपग्रह म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंटे,
सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ यांचा अभ्यास, तसेच नैसर्गिक संसाधनांचा शोध व व्यवस्थापन, महापूर, ज्वालामुखी उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये निरीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी या उपग्रहांचा जे उपयोग होतो त्याचं नाव आहे IRS आणि प्रक्षेपक त्याचा आहे PSLV.